आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। बंगालची निवडणूक झाली आणि काँग्रेसी विचारांच्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं या संदर्भातल्या चर्चांनी जोर धरायला सुरुवात केली। काही दिवसांपूर्वी अशीच विलीनीकरणाची ऑफर काँग्रेसने तृणमूलच्या ममता बॅनर्जींना दिल्याची बातमी ताजी असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सुद्धा विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव पाठवल्याचं सूत्रांकडून समजतंय। जर असा प्रस्ताव असेल तर ही एक मोठी राजकीय घडामोड आहे आणि असा प्रस्ताव नसेल, फक्त विचार समोर आला असेल तरीही त्या विषयाची चर्चाही होणार आहे। कारण देशभरात अनेक प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झालाय आणि अशा वेळी या पक्षांनी एका राष्ट्रीय पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे असं स्वतः शरद पवारांनी मे 2024 मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटलं होतं। आणि आता त्याच शरद पवारांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणासंदर्भात विचार मंथन सुरू असल्याचं कळतंय। काँग्रेसमधून अशा हालचाली सुरू असल्या तरी शरद पवारांसारखे नेते या विलीनीकरणाला राजी होतील का? अशा परिस्थितीत विलीनीकरणाचे अर्थ काय घ्यायचे? खरंच असं विलीनीकरण होणार असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि सर्वात मोठं म्हणजे विलीनीकरण झालं तर विरोधी पक्षाचा एक मजबूत पर्याय सत्ताधाऱ्यांसमोर उभा राहू शकेल का? या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला आज उहापोह करायचा आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आहेत आणि आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत। आज पॅनलवर 5 गेस्ट आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना सुरुवातीलाच विनंती आहे की सगळ्यांनी आपले मुद्दे अगदी प्रिसाइज आणि थोडक्यात मांडावे। मी सुरुवातीला मेहबूब शेख यांच्याकडे जाते। मेहबूब शेख, कालपासून ही चर्चा सुरू आहे की असं विलीनीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडनं काँग्रेसला गेलेला आहे। काही जण म्हणतात काँग्रेसकडनं तसं राष्ट्रवादीकडे प्रस्ताव आलेला आहे। तुम्हाला काही खबरबात मिळाली का? तुमच्या पक्षात नेमकं काय चाललंय? असं आहे की आमच्या पक्षावर प्रेम करणारे फार लोक आहेत। आमच्या पक्षात वर्धापन दिन झाला, पुढच्या 3 वर्ष 29 पर्यंत कशा पद्धतीने पक्षाने रणनीती करायची, काय घेऊन लोकांच्या समोर जायचं, कशा पद्धतीने लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करायची, ही चर्चा झाली। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील आणि काही प्रमुख नेत्यांना बोलून त्या ठिकाणी परत एकदा चर्चा केली की आपल्याला आगामी काळात पक्ष बांधणीसाठी कोणते मुद्दे घ्यायचे, काय करायचं। असली कुठलीही चर्चा विलीनीकरणाची झाली नाही ना। त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव आला ना आमच्याकडून त्यांना प्रस्ताव गेला, कारण आम्ही नैसर्गिक तसे मित्रच आहोत। महाविकास आघाडी म्हणून राज्यात आणि इंडिया आघाडी म्हणून आम्ही देशात एकत्रच आहेत। त्यामुळे विलीनीकरणाचा काही प्रश्न नाही। आम्ही आणि काँग्रेस हे सोबतच आहोत, विचारधारा म्हणून सोबत आहोत आणि आम्ही सोबतच लढतोय। पण सातत्यानं आमच्याच पक्ष इकडे विलीनीकरण होणार, 2 राष्ट्रवादी एकत्र येणार, आता काँग्रेसमध्ये विलीनीकरण आम्ही करणार, अशा नेमक्या बातम्या कोण पेरतय हे आम्हाला कळण्याच्या पलीकडे। बरं, त्या विलीनीकरणाच्या बातम्या कुठेही माध्यमांनी पेरलेल्या नव्हत्या। त्या विलीनीकरणाच्या बातम्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्याची प्रतिक्रिया आलेली होती अजितदादांच्या अंतिम विधीनंतर, त्यानंतर त्या बातम्या सुरू झाल्या। तर ठीक आहे, पण हे विलीनीकरण वेगळं आहे आणि ह्या विलीनीकरणाची आता सगळ्यात जास्त चर्चा अशासाठी होते कारण शरद पवार यांनी 2024 मध्ये एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य। मी कपिल ढोके यांच्याकडे येते। कपिल ढोकेजी, शरद पवारांचं हे वक्तव्य 2024 मधलं जरी असलं तरी आता पुन्हा एकदा अशाच चर्चा सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसच्या गोटातली काय खबरबात? असं काय झालं तर काँग्रेसला आवडणार आहे का? नाही बघा, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा हे सातत्यानं एकच आहे। भारतीय जनता पार्टीच्या धर्मांध विचारांच्या विरोधात लढण्याचं काम दोन्ही पक्ष राज्य आणि देश पातळीवर सातत्यानं करत असतात। देश पातळीवर जे काही तृणमूल काँग्रेस असेल, ममताजींचा पक्ष असेल, त्या संदर्भानं जे काही राजकारण चाललंय त्या राजकारणाला जोडून ह्या बातम्या आता प्रसारित होतात की काय अशा पद्धतीची शक्यता वाटते आहे। मुळात ह्या अशा चर्चा समोर काय येतात नम्रताजी? तर साधं कारण आहे की ज्यावेळी प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवण्यासाठी सातत्यानं भारतीय जनता पार्टीकडून ज्या काही घडामोडी चालू आहेत, जे काही प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांना जर लोकशाही वाचवायची असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे, ही भावना सगळ्यांच्या मनात होत राहते। परंतु आता आमचे सहकारी मेहबूब शेख यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला आपापला पक्ष सर्वाइव्ह करण्याचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टीला जरी पक्ष संपवायचेच असतील तर वेळ पडल्यास आम्ही सगळे एकत्र येऊ, परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणारे जर एकत्र आले तर ही सगळ्यांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे। तरी सुद्धा अद्यापपर्यंत अशा फक्त चर्चा सुरू आहेत, कुठलाही अधिकृत प्रस्ताव दोन्ही पक्षांकडून एकमेकांना दिलेला नाही। आणि असं होत असेल
तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा धर्मांध विचारासाठी काम करणारे जे काही लोक असतील त्यांनी काही पोटात दुखून घेण्याचं कारण नाही. आमचा विचार एक आहे, आम्ही कशा पद्धतीने पुढे जायचं ठरवू. बरं, ठीक आहे. आपल्या पॅनलवरती भाजपचं कोणी नाहीये, त्याच्यामुळे हा भाजपशी संबंधित आपण ही चर्चा करणारच नाही आहोत. आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांचं पुढे काय. मी चोरमारे सरांकडे ते. चोरमारे सर, आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची राज्यामधली स्ट्रेंथ, त्यांची अवस्था, त्यांच्याकडे उपलब्ध नेतृत्व, त्यांच्याकडे उपलब्ध केडर, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर त्यांच्यासाठी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा जर प्रस्ताव असेल किंवा त्यांच्याकडनं गेला असेल तर हे पक्षाच्या दृष्टीने सुदृढ म्हणायचं की शरद पवारांसारखे नेते असा विचार करणार नाहीत? काय तुमचं भाकीत सांगतं? नाही नम्रता, मला असं वाटतं आपण ह्या सगळ्या हवेतल्या आत्ताच्या घडीला चर्चा आहेत. ह्या विलिनीकरणाची चर्चा सुरू कुठून झाली तर ते ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसपासून झाले हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. कारण पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या पक्षाची जी अत्यंत वाईट अवस्था झाली, सगळे आमदार मोठ्या संख्येनं बाहेर गेले, खासदार फुटून गेले आणि गेल्या 2 दिवसात राहुल गांधी, अभिषेक बॅनर्जी आणि सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटी झाल्या आणि त्यातून हे विलिनीकरणाचे गंभीर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. मला वाटतं तृणमूल पासून सुरुवात झालेली आणि ती चर्चा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षापर्यंत आलेली आहे. त्यामुळं मला आता मेहबूब शेख म्हणले त्याप्रमाणे त्यांच्या पक्षात काय बैठकीत चर्चा नाही, पण अर्थात विलिनीकरणाची चर्चा अशी काही सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत होत नसते. त्या पडद्या पाठीमागच्या चर्चा असतात. पण एक त्या संदर्भातले आता फक्त आपल्याला एवढंच म्हणता येतं की ही चर्चा सुरू आहे. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की शरद पवार यांचा पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर शरद पवार यांची इच्छा असेल काँग्रेसमध्ये विलीन होण्याची, सुप्रिया सुळे यांची इच्छा असेल काँग्रेसमध्ये विलीन होण्याची, पण त्यांचे खासदार आणि आमदार हे काय त्यांच्यासोबत संपूर्ण एक गठ्ठा काँग्रेससोबत जातील अशी स्थिती नाही. त्यामुळं खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती. त्यामुळे आत्ता अजून या फक्त चर्चेच्या पातळीवरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे फार निष्कर्ष आता काढणं मला वाटतं घाईचं ठरेल. नम्रता. हेमंत देसाई सर, याच्यामध्ये दुसरा स्टेक होल्डर आहे काँग्रेस, ज्याच्यामध्ये विलिनीकरणाच्या चर्चा ह्या प्रादेशिक पक्षांच्या चाललेल्या आहेत. काँग्रेसच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर तृणमूल काँग्रेस म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा, ममता बॅनर्जी, शरद पवार ही काही लहान नेते नाहीयेत. त्यांच्या बरोबरचे खासदार, त्यांच्या राज्यामध्ये मंत्रिपद भूषवलेले नेते त्यांच्या बरोबर आहेत. अशांना घेऊन जर तो पक्ष काँग्रेसमध्ये येत असेल तर काँग्रेससाठी हा घास गिळणं सोपं जाईल का? माझ्या मते या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होणं हे अत्यंत लॉजिकल असेल. आजच्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की जर विलीन झाले तर उलट आम्हाला पॉलिटिकल स्पेस मिळेल, पण त्यांचा बोलण्याचा हेतू देण्या आणि कदाचित दिशाभूल करण्याचा हेतू असू शकतो. माझ्या मते विलासराव देशमुख, दिग्विजय सिंग यांनी जाहीरपणे अनेकदा शरद पवारांना सांगितलं होतं की हा तुमचा पक्ष आमच्यामध्ये विलीन करा. एक तर सोनिया गांधींचे विदेशी मूळ हा मुद्दा घेऊन हा पक्ष स्थापन झाला. त्यानंतर तो मुद्दा सोडून देण्यात आल्यानंतर स्वतंत्र पक्षाचं म्हणून काही एक त्याच्यामध्ये वेगळं अस्तित्व ठेवण्याचं खरं म्हणजे माझ्या मते काही कारण नव्हतं. तरी सुद्धा त्यांना ठेवायचा अधिकार आहे, त्याबाबत मी काही म्हणत नाही. मुद्दा असा आहे की यापूर्वी अनेक पक्ष, म्हणजे आता तुम्ही जर इतिहासात बघितलं तर मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांनी महात्मा गांधींशी मतभेद झाल्यानंतर स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्याचा काही रिझल्ट मिळाला नाही, त्यामुळे ते परत आले. ते अगदी चेन्ना रेड्डी असतील किंवा बांगला काँग्रेस होती, अजय मुखर्जींचे जे मुख्यमंत्री होते, हरियाणातल्या नेत्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तो गोविंदराव अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता, शंकरराव चव्हाणांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि परत आले ते काँग्रेसमध्ये. आता त्या सगळ्या तुलनेत गोविंदराव अधिक किंवा यांच्यामध्ये शरद पवार हे फार मोठे जनाधार असलेले जास्त नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वेगळा विचार करायला. पण शरद पवारांनी स्वतः म्हटलं होतं ना निर्जा चौधरींना दिलेल्या मुलाखतीत की जे काँग्रेसमधनं बाहेर गेलेले लोक ते येतील. शरद पवारांनी चर्चा सुरू केली ती. आता शरद पवारांनी चर्चा सुरू केल्यानंतर आता जो 2024 ते 2026 मध्ये जो फरक आला त्यामध्ये अति आत्मविश्वासामध्ये हे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल किंवा हे बाकीचे पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष अति आत्मविश्वासात हे गेले आणि विधानसभेमध्ये वेगळा रिझल्ट आल्यानंतर देखील
ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम केलेलं नाहीये. त्यामुळे जर बघा जनता पक्ष सुद्धा वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आले, हे तर समान विचारसरणीचे लोक आहेत, म्हणून एकत्र यायला काय हरकत आहे? एका याच्यात विलीन झाले तर काही हरकत नाही. माझं ही एक विचारधारा नक्की असू शकते की समविचारी असतील तर एका झेंड्याखाली यायला काय राष्ट्रवादी हरकत काँग्रेस आहे? आणि ते इथे आले. अगदी म्हणजे मृणाल मॅमकडे मी हे दोन्ही प्रश्न कन्सॉलिडेट करून जाते की राष्ट्रवादीने काँग्रेसकडे जाणं हे या घडीला योग्य आहे का, त्यांच्यासाठीचा उचित पर्याय असू शकतो का, पण ऍट द सेम टाइम काँग्रेसला एवढ्या मोठ्या नेत्यांचं, एवढं प्रस्थ असलेल्या नेते त्यांच्या नेत्यांसह स्वीकारणं, तो घास गिळणं शक्य होईल का? भविष्याच्या दृष्टीने पाहता हे असं काँग्रेसला झेपेल का करणं? एकतर नम्रता, याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊ जी चोरमार यांनी थोड्याफार प्रमाणात आपल्यासमोर सांगितली. तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे तो पक्ष जो काय कोसळायला लागलाय, त्यामुळे कुठेतरी विरोधकांमध्ये आता आपल्याला एकमेकांचे हात धरल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव निर्माण झाली आहे. खरं तर आपण मतांची टक्केवारी बघितली तर इतकं हताश होण्यासारखं काहीच नाही आहे. अजूनही विरोधकांकडे भारतातली 40% जास्त मतं आहेत. पराभूत झालेल्या ममता बॅनर्जींकडे पण प्रचंड मोठी मतसंख्या आहे. फार मोठ्या मतसंख्येनी भाजपनी त्यांच्यावर मात केली आहे असं म्हणणं शक्य नाही आहे. तरी आमदार खासदार पळून चालले आहेत, त्यामुळे प्रादेशिक पक्ष अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. खरं तर जो पक्ष जनतेत रुजलेला असेल, जो पाय रोवून उभा असेल, त्याला घाबरून जाण्याची काही गरजच नाही आहे. पण घाबरण्याचं कारण मला असं वाटतंय की या विरोधी पक्षांचा राजकीय जनाधार हा बऱ्यापैकी हरवलाय. हरवण्यामागचं कारण आहे ते मेहनतच करत नाही आहेत. महाराष्ट्रापुरतं आपण बोलू, पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजितदादांच्या नेतृत्वातली असेल, कारण ते वेगळे लढले होते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आणि काँग्रेस, या कोणालाही लक्षणीय असं काहीही यश या निवडणुकांमध्ये मिळवता आलेलं नाही. काँग्रेसचे तर विधान परिषदेत उमेदवार जे अधिकृत होते तेच पळून निघून गेले, आणि आता त्याबद्दल मग हर्षवर्धन सपकाळांबद्दल नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार, जे दोघेही काँग्रेसच्या बाहेर जाऊन आलेले आहेत आणि काही काळ सुखाने तिथे नांदून आलेले आहेत, ते काहीतरी वेगळं राजकारण करायचा प्रयत्न करतायत असं म्हणताय. त्यामुळे या सगळ्या विस्खळीत लोकांना एकमेकांचा आधार घट्ट धरून ठेवायची गरज आहे. हेमंत देसाई सर म्हणतात त्याप्रमाणे सोनिया विरोध हा जर संपला असेल तर एकत्र येण्याला काहीच हरकत नाही. पण तसं होणार नाही, कारण प्रत्येकालाच स्वतःचा म्हणजे सगळं काही जरी जळालं असलं, मग ही म्हण चूक आहे ती लक्षार्थाने घेऊ नये, तरी सुंब जळत नसतो. त्यामुळे आम्ही कोणीतरी आहोत असं ममता बॅनर्जींनाही वाटत असेल, असं DMKलाही वाटतं, असं शरद पवारांनाही वाटत असेल. त्यामुळे जरी विलिनीकरण हे भारतीय जनता पक्षासारख्या महाशक्तीला तोंड देण्याचा एक उपाय असू शकेल, तो कागदावरचा उपाय प्रत्यक्षात किती उतरू शकतो, कार्यकर्ते एकत्र येऊ शकतात का, हा वेगळा मुद्दा. पण जिथे एक मोठी लाट येते तेव्हा एकमेकांना हात धरून त्या लाटेचा सामना करून माणसं उभी राहतात. पण ते प्रत्यक्षात होण्याची शक्यता मला तरी कमी दिसते, कारण यातल्या कोणत्याही नेत्यांनी अजूनपर्यंत आपले ग्लोव्ज काढून मी आता चाललो आणि मी आता जरा आराम करतो पॅव्हेलियन मध्ये अशा मानसिकतेचं निदर्शन दिलेलं नाही. आता आपण फक्त पवारांबद्दल एक वाक्य हे करू. पवार हे राजकीय परिस्थिती जशी जशी उद्भवते तसे तसे पटकन रिॲक्ट होतात. कुठेतरी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 2014 साली नाही आहे स्पष्ट बहुमत, तर विचारायच्या आतच ते पाठिंबा देऊन टाकतात आणि त्यातून अडचण निर्माण करून स्वतःचं अस्तित्व ताजं ठेवायचा, पक्षाला ताजं ठेवायचा प्रयत्न करतात. आजही ते असा प्रयत्न करू शकता आहेत का, आणि करू शकत असतील तर कदाचित त्यांनी काँग्रेसला आम्ही काही जागा लढतो, तुम्ही काही जागा लढा असा प्रस्ताव पाठवलाही असेल. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पवार स्वतंत्रपणे पक्षाची वाटचाल करत असतानाही कायम काँग्रेसच्या कुठेतरी समांतर असं पण पूरक असं राजकारण करत आले. हेमंत देसाई सरांना तो प्रसंग जास्त व्यवस्थित आठवेल. बिजू जनता दलाच्या एका मेळाव्यासाठी, म्हणजे काँग्रेसेतर मेळाव्यासाठी पवार निघणार होते, पवार साहेब आता निघणार, अशा बातम्या आपण सगळ्यांनी छापल्या होत्या, आणि ऐन वेळेला काय म्हणे विमानात गडबड झाली आणि ते विमान गेलं नाही. त्यामुळे काँग्रेसशी असलेली पाळंमुळं पवार साहेब घट्ट धरून आहेत. हे अजिबातच अशक्य आहे असं होणार नाही.
पण त्यात आम्हाला काय मिळेल याची गणितं मांडली जातात. बरं, मला कपिल ढोकेंकडे मुद्दा घेऊन जायचा. आता मॅडमनी एक शरद पवारांबद्दल बोलताना मुद्दा मांडला की शरद पवार हे परिस्थितीनुसार राजकीय परिस्थिती ओळखून राजकीय भूमिका त्यांची काहीशी लवचिक बनवू शकतात. काँग्रेसला शरद पवारांबद्दल म्हणूनच कदाचित प्रश्नचिन्ह आहे का? की पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या पक्षाची सुरू असलेली कायदेशीर लढाई, आणि दुसरं म्हणजे नजीकच्या भूतकाळामध्ये शरद पवारांनी काही अंशी भाजपच्या थोड्या जवळ जाणाऱ्या भूमिका अप्रत्यक्षपणे घेतल्या होत्या. मागच्या 2 टर्म्स जर आपण थोड्याशा विस्कटून बघितल्या तर आपल्या लक्षात येईल. म्हणून काँग्रेसला हा एकदम घास गिळायचा नाहीये का? म्हणून काँग्रेसला ऍडमिट करायचं नाहीये? नाही बघा नम्रताजी, सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसना शरद पवारांना जवळ घ्यायचं नाही असं कुठेही नाही म्हटलेलं नाही. पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, ते मूळ काँग्रेसी आहेत. काही तत्कालीन परिस्थितीमुळे त्यांनी दुसरा विचार म्हणजे एकाच विचाराचा दुसरा पक्ष काढला असेल तो भाग वेगळा आहे. परंतु आता जे काही देशातलं वातावरण एकत्रित होते आहे त्यामुळे विरोधी पक्षांचं अस्तित्व जर प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र राहिलं पाहिजे. ही जनभावना आहे, तीच भावना वरिष्ठ नेत्यांची सुद्धा लक्षात आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं बंगालमधल्या टीएमसीचं झालं त्याच पद्धतीनं इथे राष्ट्रवादी आहे. काही लोकांना वाटते आपण आपलं अस्तित्व स्वतंत्र राहिलं पाहिजे. आपापलं स्वतंत्र अस्तित्व टिकत असेल तर स्वागत आहे, परंतु तुम्ही जर आमच्या मुळावरच घाव घालायला लागले, तुम्ही प्रादेशिक पक्ष संपवायला लागले, तर मग एकत्र येऊन सुद्धा आम्ही ही लढाई लढू अशा पद्धतीचं आहे. पण मी जाणीवपूर्वक सांगतो की पवार साहेबांपासून आम्हाला कुठली भीती किंवा त्यांना आम्ही ऍडमिट करायला तयार नाही असं कुठलंही विचार नाहीये. पवार साहेबांचं मूळ काँग्रेसचं आहे. ते जर काँग्रेस सोबत एकत्र येत असतील तर काँग्रेस पक्ष स्वागत करेल. दुसरा मुद्दा चर्चेदरम्यान मी ऐकला किंवा ह्या नेत्यांचं प्रश्न वगैरे हे गिळायला त्रास होईल का? बिलकुल होणार नाही. काँग्रेस हा लोकशाही मांडणारा पक्ष आहे, तो सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे विचारांची लोक जर एकत्र येत असतील तर सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता काँग्रेस पक्षामध्ये आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो की ही चर्चा अनेकांच्या मनामध्ये आहे, अनेक ठिकाणी असं चाललंय. अधिकृतपणे जसं महबूबबाईंनी सांगितलं तसं कुठेही ही चर्चा झालेली नाही. आणि एकत्रीकरणाचा जर विचार येत असेल तर राष्ट्रवादीचे लोक सुद्धा त्यांनाही आवडेल आणि आम्हालाही आवडेल एवढं मात्र निश्चित. बरं, महबूब शेख, इंडिया आघाडीचा प्रयोग झालेला आहे आणि इंडिया आघाडीचा प्रयोग काही फारसा यशस्वी झालेला नाही. लोकसभेला अगदी म्हणजे त्यांना थोडंफार यश मिळालं, पण ते काही विजयाच्या जवळ घेऊन जाणारं नव्हतं. आता इंडिया आघाडीचा प्रयोग जर फसतोय, ह्याच्यामध्ये जर मानापमान नाट्य घडतायत, तर मग थेट काँग्रेस विलिनीकरणाचा एक पर्याय असू शकतो. हा पर्याय जर काँग्रेस चोखंदळून पाहत असेल तर राष्ट्रवादीला त्या पर्यायामध्ये सहभागी व्हावं असं वाटेल का? व्हावं का? कार्यकर्त्यांची काय भावना आहे? असं जर समजा शरद पवारांनी प्रस्ताव कार्यकर्त्यांसमोर मांडला, कारण 2024ला पण ते म्हणाले होते की मी कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार. जर समजा असा प्रस्ताव कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर आला तर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय? आता हे असं आहे नम्रताजी की म्हैस आमच्या ग्रामीण भागात म्हणे म्हैस पाण्यात त्याचा सौदा चाललाय. अजून त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही, काही नाही. आणि काँग्रेस पक्ष आणि आम्ही एकत्र झालो तरी आमचे हेच लोक लढणार आहेत, हेच लोक त्या मतदारसंघात उभा राहणार आहेत. आज पण महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस काही मतदारसंघात लढतंय, आम्ही काही मतदारसंघात लढतोय, उबाटा काही मतदारसंघात लढतोय आणि इतर मित्र पक्ष काही मतदारसंघात लढतोय. म्हणजे आमची विचारधारा एक आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही इंडिया आघाडी म्हणून लढलो, ठीक आहे, आम्ही सत्तेत आलो नसेल, पण 240च्या आसपास भारतीय जनता पार्टीला परत यावं लागलं. आणि आज विरोधक म्हणून आमची स्ट्रेंथ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले. आता बाकीचे 4 ठिकाणी ट्रायंगल फाईट झाली, तिथं कमी कमी मताने खासदार पडले. अमोल कीर्तीकर सारखा खासदार अगदी 43 मताने त्याला पाडण्यात आलं, मतं बाद करण्यात आली. शशिकांत शिंदे ट्रम्पेटमुळे पडले. म्हणजे यश मिळालं नाही अशातलं भाग नाही, यश प्रचंड मिळालं. देश पातळीवर काही ठिकाणी कमी फरकाने जागा गेल्या आणि काही ठिकाणी रिकाउंटिंग मध्ये सीट निवडून आणली. म्हणजे याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला देशभरात चांगले खासदार सगळीकडे वाढले. महाराष्ट्रात खासदार वाढले, युपी मध्ये खासदार वाढले, बिहारमध्ये काही प्रमाणात म्हणावं तसं यश आलं नाही. पश्चिम बंगालमध्ये काही प्रमाणात लोकसभेलाच थोडी पिछाड झाली होती, म्हणजे पहिल्यापेक्षा कमी खासदार इंडिया आघाडीचे झाले. पण महाराष्ट्र असेल, युपी असेल, ह्या राज्यात मध्ये खासदार वाढलेले आहेत ना. म्हणजे इंडिया आघाडीला यश आलं नाही असं म्हणता येणार नाही. तेच म्हटलं की त्यांना थोडंफार यश मिळालं, पण दुर्दैवाने ते विजयापर्यंत घेऊन जाणार नव्हतं. मी अजिबात असं म्हटलं नाही, अपयश संपूर्ण आलंय असं म्हटलं नाहीये मी. ठीक आहे ना, 200 जवळपास 42-43 खासदार हे इंडिया आघाडीचे विचाराचे त्या ठिकाणी आता सभागृहात आहेतच. लोकसभेच्या एक 20-25 जागेनं आम्ही मागे राहिलो. याचा अर्थ इंडिया आघाडी
ला यश मिळालं नाही असं म्हणता येणार नाही. इंडिया आघाडी अजून ताकदीनं पुढे जाईल बर. आणि भाजप ठीक आहे. विरोधी सगळे पक्ष एकत्र येऊन जे भारतीय जनता पार्टीचं राजकारण चाललंय, बर. एखादे पक्ष एकदमच संपवायचे, नेते संपवायचे, ईडी लावायची, सीबीआय लावायची, त्यांना भीती दाखवायची आणि पैशाचा उन्माद करायचा, हे जे काही चाललंय आता देशातल्या जनतेला एक कळलं, 400 पारचा नारा देणारे 240 पर्यंत आले, तर पुढच्या काळात त्यांना 240 140 वर कसं आणता येईल आणि इंडिया आघाडी पुढे कसं जाता येईल याचा प्रयत्न इंडिया आघाडीतले सगळे नेते करतील. बर. अजून निवडणुकीला ठीक आहे. 2-2.5 वर्ष टाइम आहे, त्या ठीक आहे. काळात लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर जाऊ. चोरमारे सर, याच्यामध्ये एक आहे की जरी आता म्हणजे आता आपण राष्ट्रवादी काय किंवा तृणमूल काय कुठल्याही पक्षापेक्षा जर समजा ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे की एखाद्या व्यक्तीला आपल्या पक्षामध्ये बोलवायचं, त्याचं पुनर्वसन करायचं, त्याला पद द्यायचं, त्याला भाजपचं बनवायचं आणि तो प्रदेश आपल्या प्रभावाखाली घ्यायचा. जर समजा काँग्रेस या स्ट्रॅटेजीने पुढे जात असेल तर हरकत काय, प्रश्न क्रमांक 1. आणि दुसरा ह्याला जोडून प्रश्न तो म्हणजे की अशा पद्धतीने काँग्रेस वाढली तर काँग्रेसमधली स्वतःची जी जुनी प्रस्थानं आहेत त्यांच्यामध्ये जुनं विरुद्ध नवं असं वॉर सुरू होऊ शकतं का अंतर्गत? थोडक्यात पहिली गोष्ट, काँग्रेसमध्ये जुनं आणि नवं हे 10 वर्षापासून सुरू झालेलं होतं बऱ्यापैकी. राहुल गांधींचं काँग्रेसच्याकडे काँग्रेसची सूत्र आल्यानंतर काँग्रेसमध्ये ते ऑलरेडी सुरूच झालेलं होतं आणि त्याचे काय परिणाम म्हणजे G23 वर सह्या करणारे 23 महत्वाचे नेते काँग्रेसच्या मध्यवर्ती राजकारणात नाहीत. हे आता ताजं उदाहरण आहे, म्हणजे गेल्या 5-6 वर्षातला कोविड काळात घडलेल्या गोष्टी आहेत. आणि पुन्हा हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला, 1977ला जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली सगळे काँग्रेस विरोधक एकत्र आणले होते, त्यांना बांधून ठेवणारे जयप्रकाश नारायण यांच्यासारखं नेतृत्व होतं. इथं आता भारतीय जनता पक्षाविरुद्धची लढाई ही आयडिओलॉजीची लढाई आहे. हे जे पक्ष आणि नेते मानतील तेच लोक काँग्रेस सोबत येऊ शकतील. ममता बॅनर्जी यांचा पक्ष आयडिओलॉजी घेऊन चालणार नाही. त्या भाजप सोबत होत्या, त्या स्वतंत्र होत्या, आता परत काँग्रेस जवळ यायला लागल्यात. त्यामुळे प्रॉब्लेम हा आहे की आयडिओलॉजी, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आयडिओलॉजीची लढाई खेळणारे कोणकोणते पक्ष आहेत आणि त्यांना सोबत घेण्यात काँग्रेस पक्ष कसा यशस्वी ठरतो. विलिनीकरण हा नंतरचा मुद्दा आहे, विलिनीकरण हा पुढचा मुद्दा आहे. पण पहिली गोष्ट, जर त्यांना लढायचं असेल तर आपण मोठा पक्ष आहोत, हे मोठेपणा आपलं दाखवून इतरांचा सन्मान राखणं आणि आयडिओलॉजीची लढाई पुढे नेणं हे आव्हान खरं आहे असं मला वाटतं. माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे, मला मॅडम आणि देसाई सर दोघांची प्रतिक्रिया घ्यायची. सुरुवातीला देसाई सर, याच्यामध्ये अशी जर समजा वेळ आलीच तर काँग्रेसने बॅकफुटवर यावं का? थोडक्यात 30 सेकंद. एक गोष्ट आहे की आपण बाकी YSR काँग्रेस असेल किंवा केरळमधले काँग्रेसचे एलिमेंट्स केरळ काँग्रेस. त्यांचा विचार केला नाही. आता हे अनेक लोक जर काँग्रेसचे विचाराचे लोक जर परत आले, तुम्ही म्हणताय नवं जुनं होणार का वगैरे. आता मुद्दा असा आहे की मुळात काँग्रेसची ताकदच कमी झालेली आहे. काँग्रेसच्या मित्र पक्षांनी सांगितलं आहे की समाजवादी काँग्रेसच्या यांचं म्हणणं की समन्वय कमी, इंडिया आघाडीत काँग्रेस समन्वयामध्ये कमी पडतो. तेजस्वी यादवांनी सुद्धा टीका केली, निवडणूक आली की काँग्रेस एकदम धावपळ करायला लागतो. उद्धव ठाकरेंनी सांगितले की पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करा. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जे इंडिया आघाडीने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम केलं जात नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, इथे रोहित पवार ज्या पद्धतीने, रोहित पवारांचा स्वतंत्र पक्ष असावा अशा पद्धतीने त्यांचं आंदोलन, ते राष्ट्रवादीचं आंदोलन नसतं, रोहित पवारांचं आंदोलन. तसं राहुल गांधी हे त्यांच्या पद्धतीने वैचारिक काय काय गोष्टी करत असतात. अख्खा काँग्रेस पक्ष त्यांच्या मागे आहे का, संघटना मागे आहे का त्या विचाराचे. नवीन काही लोक आहेत पण तसं नाहीये. आणि काँग्रेसमध्ये स्वतःच भांडणामध्ये इतके एक्सपर्ट आहेत की आता हर्षवर्धन सकपाळांच्या विरोधात तक्रारी करायच्या त्याच्या बातम्या चॅनलवरती लगेच लागतात. भारतीय जनता पक्षाबाबत असं होत नाहीये. भारतीय जनता पक्षाचे जे गुण आहेत ते तुम्ही हे केले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस इफेक्टिव्ह होते. इथे काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही, शरद पवारांचा पक्ष कुठे सक्रिय नीट असेल किंवा शेतकऱ्यांचे आंदोलन असेल. गेल्या वर्षी नाशिकमध्ये आंदोलन झालं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काय म्हणजे थोडक्यात सर, काही केलं नाही. पण म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सांगता की बाह्य काही पर्यायांचा विचार करायच्या आधी काँग्रेसला इंटरनल डीप क्लिनिंगची गरज आहे. अगदी ह्युमन अँगलने सुद्धा आणि आयडिओलॉजिकल आणि त्यांच्या वैचारिक अँगलने सुद्धा, स्ट्रॅटेजिक अँगलने सुद्धा. खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सांगितलेला आहे. मी शेवटचा प्रश्न घेऊन मॅमकडे येते. मॅम, अगदी थोडक्यात, अशा प्रकारे जर समजा काँग्रेस अगदी मोठ बांधायचं म्हणतच असेल विलिनीकरण किंवा इतर कुठल्या माध्यमातून, तर विरोधकांचा एक स्ट्रॉंग पर्याय उभा राहू शकतो का? राहू शकतो. एक सेकंद, मेहबूबना काही बोलायचं तर बोलू द्यात त्यांना. माझ्याकडे वेळ नाहीये. मेहबूब शेख, अगदीच 10 सेकंद आहेत माझ्याकडे, मग मी मॅमकडे जाते.
सरांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून इफेक्टिव्ह होते. मी फक्त सभागृहातलं एकच सरांना नम्रपणे सांगू इच्छितो, देवेंद्र फडणवीसांच्याकडे संख्या ही 100च्या वर होती. आता 3 पक्षाचे आमचे सगळे मिळून एक आमदार जर बघितले तर 37-40 आलं आहेत. लक्षात. तर ते आलं लक्षात. समोर जर उभं संख्याबळाने राहिले तर मोठा बोलून फरक पण पडतो. देत नाहीत अशी मृणाल परिस्थिती मॅम. आहे. समोरची लोक बोलून पण देत नाही अशी परिस्थिती आहे सर सभागृहात. संख्याबळ मिळवण्यासाठी भाजपमध्ये आहे. संख्याबळ मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. विरोध एकदम ठाम टोकाचा आयडिओलॉजीचा असावा लागतो. अर्थातच आपण तो कराल, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. नम्रता, मुद्दा असा आहे की काँग्रेसनी आपण कितीही त्यांना टीकेचं लक्ष केलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये केलेली वाटचाल ही दखल घेण्याजोगी खरंय, आहे. होय. ते 100 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे लोकसभेत ते हरूनही जिंकल्याचं त्यांना एक साधारणतः श्रेय दिलं जात होतं. विलिनीकरण झालंच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचं अध्यक्षपद दिलं जाणार नाही. जो पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं यासाठी ज्या पक्षाचे नेते गेल्या 2 महिन्यापूर्वी सातत्याने अहमहिकेने विधानं करत होते, त्या पक्षाकडे काँग्रेस नेतृत्व सोपवेल अशी शक्यता मला अजिबात वाटत नाही. पवार साहेबांचा अनुभव लक्षात घेत त्यांचं मार्गदर्शन निश्चित घेतलं जाईल. खरं तर आत्ताच्या क्षणाचा व्यवहार्य मुद्दा असा आहे, मतदारसंघ प्रत्येकाने आपापले वाटून घ्यावेत आणि तिथे पुढच्या 3 वर्षात भाजपला विरोध करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ठाम नीती तयार करावी. विरोधक हे करत नसल्यामुळे अभिजित दिपकेच्या कॉक्रोच पार्टीला प्रतिसाद मिळू लागलाय. त्यामुळे विरोधक जे जात आहेत भाजपकडे, त्यांचे काहीतरी आरोप आहेत, गुन्हे आहेत, त्यांच्यावर खटले आहेत, त्यांना सोडून देऊन जोपर्यंत जनतेच्या दारात जाणार नाहीत तोपर्यंत ते एकत्र येवोत का वेगळे राहोत फरक पडणार नाही. विलिनीकरणाची चर्चा करतानाच किंवा एकत्र येण्याच्या आळाभाका घेतानाच जनतेत आपण जातो का याकडे लक्ष देणं आवश्यक अगदी. आहे. ते या देशातले विरोधक करतील अशा आपण शुभेच्छा. अगदी. आणि हीच महत्वाची गोष्ट आहे. पक्ष एकत्र करताना आपण जमिनीवरचं केडर एकत्र करतोय का, त्या केडरची ताकद वाढवतोय का, याच्याकडे सुद्धा विरोधकांना बघणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत हे केडर ताकदवान होत नाही तोपर्यंत त्या मतासाठी घरोघरी जाऊन आपला पक्ष पोहोचवता येत नाही. आणि जोपर्यंत पक्ष घरोघरी पोहोचत नाही तोपर्यंत मताचा जोगवा पदरात पडत नाही. आणि अगेन जसं आपलं जे राजकारण आहे ते मतांचं आणि पर्यायाने निवडून येणाऱ्या संख्येचं राजकारण आपल्याकडे असतं, तिथे विजय ठरत असतो. त्यामुळे विरोधकांना कुठेतरी अगदी तळागाळापासून म्हणण्यापेक्षा मुळापासून त्यांना सुरुवात करावी लागणार आहे या घडीला, हे मात्र नक्की. अर्थात कशा पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी आगामी काळात आपल्याला दिसते हे पाहावं लागेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.